नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. सुधारित एफसीआरए विधेयक येत्या आठवड्यामध्ये संसदेमध्ये मांडण्यात येणार आहे. या विधेयकाच्या निमित्ताने हे देशातले एनजीओचे कारनामे आणि विदेशी पैशाची उपद्रव क्षमता याच्याबद्दल सविस्तर चर्चा होताना दिसते. काही लोकांना असं वाटतं की विनाकारण बाव केला जातोय. एनजीओ या देशामध्ये खूप चांगलं काम करतायत आणि विदेशी पैशामुळे या देशाला फारसा धोका नाहीये. ज्यांना असं वाटतं त्यांनी स्पेनचं उदाहरण अभ्यास करण्याची गरज आहे. एका दिवसामध्ये हा देश अक्षरशः अराजकाच्या तोंडावर उभा राहिला आणि याच्या मागे एनजीओची करणी आहे. स्पेनमध्ये जे काही घडलं त्याच्यामुळे युरोपातील तमाम देशांच्या नेत्यांचा अक्षरशः थरकाप होतोय. जंतर मंतर आंदोलनाचे पदर ज्या दिवशी पूर्णपणे उघड होतील त्या दिवशी ही बाब समोर येणार आहे की या आंदोलनाच्या मागे किती एनजीओ होते, किती जणांनी विदेशातून पैसा उचला होता. बांगलादेशातून भारतामध्ये गेली अनेक दशकं घुसखोरी होते. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. ही घुसखोरी छोट्या छोट्या गटातून होते. समजा एक दिवस असा उजाडला ज्या दिवशी बांगलादेशमधले 2-3 लाख लोक सीमेवर थडकले आणि त्यांनी भारतामध्ये अचानक एकत्रितपणे घाऊकपणे घुसखोरी केली. कल्पना करा काय होईल, विशेष करून सीमावर्ती राज्यांमध्ये. हेच घडलंय स्पेनमध्ये 30 आणि 31 जुलैच्या दरम्यान. स्पेनच्या किनाऱ्यावर रातोरात शेकडो बोटी थडकल्या आणि या बोटीतून हजारो घुसखोर स्पेनच्या भूमीमध्ये शिरले. हे सगळे घुसखोर मोरोक्कोच्या भूमीमधून आले होते. आफ्रिकन मुसलमान होते आणि त्यांची संख्या जवळपास 60,000 होती. इतक्या मोठ्या संख्येने घुसखोर 2 दिवसामध्ये स्पेनमध्ये दाखल झाल्यामुळे स्पेन सरकार प्रचंड हादरलं. जे काही घडलं ते स्पेनच्या मुख्य भूमीवर घडलं नव्हतं. स्पेनचा एक छोटासा तुकडा आफ्रिकेमध्ये सुद्धा आहे. पोर्तुगालांची कधी काळी ही वसाहत होती. या भूभागाच्या तुकड्याला म्हणतात सेउटा आणि मेलिल्ला. या भूभागामध्ये हे सगळं घडलेलं आहे. हा जो भूभाग आहे तो मोरोक्कोच्या सीमेला लागून आहे आणि त्याच्यामुळे मोरोक्कन नागरिकांची इथे नियमितपणे घुसखोरी चाललेली असते, परंतु ती छोट्या छोट्या गटांनी. आणि हे घुसखोर जेव्हा स्पेनमध्ये पकडले जातात, म्हणजे सेउटामध्ये पकडले जातात, तेव्हा स्पेनचे पोलीस त्यांना अटक करतात आणि त्यांची तात्काळ परत पाठवणी करतात. परंतु ही जी प्रक्रिया आहे तात्काळ परत पाठवणीची, तीच खटकली काही एनजीओना. काही एनजीओ त्या प्रकरणी न्यायालयामध्ये गेले आणि न्यायालयाने जो काही आदेश दिला त्याच्यातूनच ही गडबड निर्माण झालेली आहे. कायद्याच्या पळवाटा कशा वापरायच्या, कायद्याची ढाल कशी काय करायची, हे एनजीओ वाल्याने इतकं कोणाला ठाऊक असतं. स्पेनमध्ये नेमकं तेच घडलं. कोऑर्डिनाडोरा द बोरिस, जेसुएट मायग्रेशन सर्व्हिस आणि नो नेम किचन अशा काही एनजीओनी सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थलांतरितांसाठी धाव घेतली. त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि त्याच्यासाठी आधार बनवला युरोपमध्ये जे मवाळ कायदे आहेत त्याचा. युरोपचं जे एकूण धोरण आहे, म्हणजे त्यांच्या देशामध्ये जे नागरिक आहेत त्यांच्या मानवाधिकाराबद्दल कदाचित ते विचार करणार नाहीत, परंतु हे जे घुसखोर आहेत, स्थलांतरित आहेत, त्यांच्या मानवाधिकाराबद्दल मात्र त्यांना प्रचंड कणव असते आणि नेमका याचाच वापर या एनजीओ वाल्यांनी केला. ही जी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये करण्यात आली होती त्याचा रोख स्पेनच्या पोलिसांच्या विरोधात होता. घुसखोरांना परत पाठवण्याची त्यांची जी पद्धत आहे त्याच्या विरोधात होता. म्हणजे स्पेनचे पोलीस काय करतात, घुसखोर आले की त्यांची कॉलर पकडतात आणि त्यांना त्यांच्या सीमेमध्ये ढकलतात. नेमक्या याच पद्धतीवर या एनजीओ वाल्यांनी आक्षेप घेतला. त्यांनी असं म्हटलं की घुसखोरांच्या परत पाठवण्याची एक प्रक्रिया पाहिजे आणि त्याचं पालन झालं पाहिजे आणि प्रत्येक घुसखोराला कायदेशीर मदत मिळाली पाहिजे. आता सर्वोच्च न्यायालय कोणत्याही देशाचं असो, ते सर्वोच्च न्यायालय असतं आणि त्यांना असं वाटतं की आपण कोणत्याही विषयावर व्यक्त होऊ शकतो, कोणत्याही विषयावर बोलू शकतो. स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयाने काय निकाल दिला बघा. भूभागावरून जे घुसखोरी करतात त्यांना हे संरक्षण द्यायचं सर्वोच्च न्यायालयाने नाकारलं, परंतु जी मंडळी पोहत पोहत येतात समुद्र किनाऱ्यापर्यंत आणि नंतर देशामध्ये शिरतात त्यांना मात्र हे कायद्याचं कवच सर्वोच्च न्यायालयाने प्रदान केलं. म्हणजे जी मंडळी समुद्रातून पोहत येतात त्यांच्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने विचार केलेला दिसतो. म्हणजे काही अंतरापर्यंत बोटीने आले आणि नंतर पुढे पोहत आले तरी सुद्धा ते सर्वोच्च न्यायालयाला चालण्यासारखं होतं. सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं की यांना कायदेशीर मदत मिळाली पाहिजे आणि कायदेशीर प्रक्रिया जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत स्पेनच्या सरकारने त्यांना आश्रय देणं आलंच. बरं, काही मंडळी यापैकी ती जर सरकारकडे आश्रय मागत असतील तर सरकारने त्याचा सहानुभूतीने विचार केला पाहिजे असंही मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेलं आहे. आणि याचाच परिणाम असा झाला की 30 आणि 31 जुलै रोजी स्पेनमध्ये खूप मोठ्या संख्येने घुसखोरी झाली, कारण न्यायालयाचा हा जो निर्णय आहे तो आला 29 जून 2026 रोजी. हे जे काही घडलं ते स्पेनच्या मूळ भूमीवर घडलेलं नाहीये. स्पेनची मूळ भूमी, त्याच्यानंतर समुद्र, त्याच्यानंतर आफ्रिकेची भूमी. या आफ्रिकेच्या भूमीमध्ये स्पेनचे हे 2 भूभाग आहेत. म्हणजे आपली अंदमान निकोबार बेटं जशी मूळ भूमीपासून दूर आहे तसाच काहीसा हा प्रकार आहे. तर इथे हा प्रकार घडला. मग युरोपातल्या देशांना अस्वस्थ होण्याचं आणि हादरण्याचं कारण काय असं कदाचित तुम्हाला वाटू शकतं. त्याचं कारण असं आहे, युरोपियन युनियनचे कायदे असे सांगतात की एका देशाचा नागरिक युरोपातल्या दुसऱ्या देशामध्ये जाऊन वास्तव्य करू शकतो, तिथे शिकू शकतो, तिथे रोजगार करू शकतो आणि तिथे 5 वर्ष तो कायद्याच्या चौकटीत राहिला तर 5 वर्षानंतर त्याला नागरिकत्व सुद्धा मिळू शकतं. तर युरोपातल्या देशांना भीती हीच वाटते की हे जे घुसखोर आहेत ते भविष्यामध्ये कधी स्पेनचे नागरिक झाले
तर ते स्पेनमध्ये थांबणार नाहीत. कारण स्पेन हा आर्थिकदृष्ट्या काही फार श्रीमंत देश नाहीये. ते जातील जर्मनीमध्ये, ते जातील फ्रान्समध्ये, कदाचित ते ब्रिटनमध्ये सुद्धा जातील. इटलीच्या ज्या पंतप्रधान आहेत जॉर्जिया मेलोनी, त्या स्थलांतरित या विषयाबद्दल अत्यंत संवेदनशील आहेत. त्यांनी तात्काळ प्रतिक्रिया दिली. त्यांनी असं म्हटलं की युरोपियन युनियनचा जो कायदा आहे तो फक्त युरोपियन लोकांपर्यंत मर्यादित करावा. म्हणजे आफ्रिकेतून इथे जर लोक घुसायला लागले आणि इथे नागरिक बनायला लागले तर भविष्यामध्ये आपल्याला जड जाईल असं त्यांना वाटलं असावं. आणि त्यांची भूमिका नेहमीच स्थलांतरितांच्या विरोधात आहे आणि जे स्थानिक लोक आहेत त्यांच्या बाजूने त्या कायम उभ्या राहतात. घुसखोरांसाठी 2020 पासून स्पेनमध्ये ही कोर्टबाजी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये अॅम्नेस्टी इंटरनॅशनल, इंटरनॅशनल कमिशन ऑफ ज्युरिस्ट अशा बड्या एनजीओचा सुद्धा सहभाग आहे. मगाशी मी तुम्हाला 3 एनजीओची नावं सांगितली. त्या एनजीओच्या करेमुळे स्पेनमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की स्पेन सरकारला अक्षरशः रणगाडे रस्त्यावर उतरावे लागले. निशस्त्र घुसखोर त्यांच्या भूमीमध्ये शिरत आहेत, परंतु त्यांना रोखायचं कसं हे स्पेन सरकारला कळलं नाही. आणि याच्या मागे थोडी राजकीय पार्श्वभूमी सुद्धा आहे. स्पेनचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत पेड्रो सांचेस यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अत्यंत कठोर टीका केली होती. एकतर इराण युद्ध रेटण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प स्पेनकडे हवाई तळ मागत होते, परंतु स्पेनने स्पष्ट नकार दिला. नाटोचे 2 हवाई तळ स्पेनमध्ये आहेत. स्पेनने सांगितलं आम्ही देणार नाहीये. आणि एवढं करून सांचेस गप्प नाही बसले. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अत्यंत कठोर टीका केली. ते असं म्हणाले की ट्रम्प हे युद्धखोर आहेत आणि ही युद्धखोरी तात्काळ बंद झाली पाहिजे. ट्रम्प यांनी याचा खुन्नस ठेवला आणि स्पेनला धमकावलं की आम्ही तुमच्यावर व्यापार निर्बंध लादू. आणि त्याच्यानंतर हे सगळं घडलेलं आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे याच्या पाठीशी कुठेतरी डोनाल्ड ट्रम्प सुद्धा असू शकतील अशी कुजबूज युरोपमध्ये आहे. आता अशा सगळ्या गोष्टींचे कोणी पुरावे देत नाही, परंतु अमेरिकेचा हा इतिहास आहे. एखाद्या देशाचा नेता जर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचं ऐकत नसेल तर अमेरिका त्या देशावर वरवंटा चालवते किंवा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करते की तो देश आणि त्या देशाचं जे सरकार आहे ते खड्ड्यात जाईल. त्या देशामध्ये पूर्णपणे अराजक निर्माण होईल. अशा प्रकारचे प्रयत्न अमेरिका आणि अमेरिकेचे डीप स्टेटचे लोक करायला लागतात आणि नेमकं हेच स्पेनमध्ये झालं असावं अशी शक्यता आहे. आता भारताला सुद्धा या फुटपट्ट्या लागू होऊ शकतात. भारताने सुद्धा अमेरिकेच्या अनेक अशा लाडिक मागण्या नाकारलेल्या आहेत. जसं रशियाचं तेल विकत घेऊ नका, आपण विकत घेतो. आणि व्यापार कराराच्या संदर्भात सुद्धा अमेरिकेने अनेक लाडिक मागण्या भारताकडे केल्या होत्या. म्हणजे त्यांचा कृषी माल भारतामध्ये येऊ द्यावा, कृषी मालाला प्रवेश द्यावा, त्यांच्या डेअरीला प्रवेश द्यावा. परंतु भारत या मागण्या मान्य करत नाहीये. रशियाचं तेल विकत घेतोच आहे आणि त्याच्यामुळे अमेरिका भारतावर सुद्धा प्रचंड चिडलेली आहे. भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारचं अराजक निर्माण करण्याचा अमेरिकेचा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. एखादा देश जर कमकुवत करायचं असेल किंवा अस्थिर करायचं असेल, त्या देशामध्ये जर अराजक निर्माण करायचं असेल तर त्या देशामध्ये मोठ्या संख्येने घुसखोर पाठवायचे. ही अमेरिकेची सुद्धा नीती आहे आणि ही युरोपची सुद्धा नीती आहे. 16 जुलै 2026 रोजी ईडीने देशातल्या 4 राज्यांमध्ये छापेमारी केली. दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हरियाणा या 4 राज्यांमध्ये 13 ठिकाणी ही छापेमारी झाली होती. आणि या छापेमारीमध्ये जो तपशील ईडीला सापडला तो अत्यंत धक्कादायक आहे. एनजीओना पैसा मिळत होता. त्याच्यामध्ये काही एनजीओ FCRA लायसन्सवाले सुद्धा होत्या. काही एनजीओना थेट पैसा मिळत होता. काही एनजीओना रोकड दिली जात होती. आणि ही रोकड का दिली जात होती? या देशामध्ये जे बांगलादेशी आणि रोहिंगे घुसून बसतात त्यांना घुसखोरी करण्यासाठी, त्यांना इथे स्थिर स्थावर करण्यासाठी, त्यांना बनावट कागदपत्र मिळवून देण्यासाठी आणि त्याच्यानंतर त्यांना रोजगार वगैरे देण्यासाठी, म्हणजे पोटापाण्याची व्यवस्था, निवाऱ्याची व्यवस्था, कागदपत्रांची व्यवस्था, हे सगळं करण्यासाठी या एनजीओ त्यांना मदत करत होत्या. बरं, याच्यासाठी पैसा कुठून आला? ईडीचं असं म्हणणं आहे की याच्यासाठी जो पैसा आला तो युनायटेड किंगडम मधून आला होता. युनायटेड किंगडम हा असा देश आहे ज्या देशाने धार्मिक आधारावर भारताची फाळणी केली आणि त्याच्यासाठी मदत घेतली भारतातल्या इस्लामी कट्टरवाद्यांची. आता तेच इस्लामी कट्टरवादी युनायटेड किंगडम मध्ये त्यांच्या डोक्यावर बसलेले दिसतात. खरं तर उरावर बसलेले आहेत आणि उरावर बसून ते पीठ दळत आहेत. त्यांना प्रचंड उपद्रव देत आहेत आणि भविष्यामध्ये धार्मिक आधारावर युनायटेड किंगडमची फाळणी होईल अशी शक्यता अनेक लोक बोलून दाखवत आहेत. याचा अर्थ असा आहे की जे हत्यार युरोपातल्या देशांनी अनेक दशकं भारताच्या विरोधात वापरलं तेच आता त्यांच्यावर उलटलं आहे आणि त्या हत्याराचा त्यांच्यावर प्रयोग सुरू झालेला आहे. स्पेनमध्ये जे काही झालं त्याच्यामुळे युरोपातले नेते जे अस्वस्थ झालेले आहेत, प्रचंड घाबरलेले आहेत, त्याचं कारण हेच आहे. आता स्पेनमधून जरा वळूया जंतर मंतरकडे. जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या या कॉक्रोच जनता पार्टीचा चेहरा अभिजित दिपके याला जेव्हा मीडियाने विचारलं, त्याला प्रश्न विचारला की तुझ्या या आंदोलनाला विदेशातून फंडिंग येत आहे अशा प्रकारचा आरोप होतोय, तर त्याच्यावर त्याने हो किंवा नाही अशा प्रकारे उत्तर दिलं नाही. विषय अत्यंत संवेदनशील होता. परंतु दिपकेने स्पष्ट उत्तर देणं, थेट उत्तर देणं टाळलं. तो काय म्हणाला, जर मला विदेशातून फंडिंग येत असेल तर हे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं अपयश आहे. आता या आंदोलनाला विदेशातून पैसा आला की नाही, फंडिंग झालं की नाही? फंडिंग झालं असं म्हणायला खूप वाव आहे, कारण जुनैद ज्याने बिर्याणी वाटली जंतर मंतरवर तो दर दिवशी 8 लाखाची बिर्याणी वाटत होता. हजारो लोकांना बिर्याणी खाऊ घालत होता.
तर त्याला ते कसं परवडलं, त्याच्याकडे एवढा पैसा कुठून आला, या सगळ्या गोष्टींचा आता तपास सुरू आहे. संपूर्ण आंदोलनाच्या मागे जे सूत्रधार आहेत ते अरविंद केजरीवाल, योगेंद्र यादव, शबाना आझमी ही जी सगळी मंडळी आहेत, त्यांचा संबंध कधी ना कधी एनजीओशी राहिलेला आहे. आजही तो कायम आहे, तो काही तुटलेला संबंध नाहीये. त्याच्यामुळे या आंदोलनाला विदेशातून फंडिंग आलंय आणि भारतामध्ये जे काही घडवण्याचा प्रयत्न होतोय त्याच्या मागे एनजीओ आहेत असं म्हणायला वाव आहे. दिल्लीत एक वस्ती आहे ग्रेटर कैलाश, अत्यंत पॉश आणि अत्यंत नामांकित अशासाठी की या वस्तीमध्ये अनेक बडे खेळाडू राहतात, अनेक कलाकार राहतात, बडे राजकारणी राहतात आणि अब्जाधीश उद्योगपती सुद्धा राहतात. म्हणजे जे लोक हुज हू आहेत असेच लोक फक्त या वस्तीमध्ये राहतात आणि त्याच वस्तीमध्ये सीजेपीचा प्रवक्ता सौरव दास सुद्धा राहतो. ज्या घरात तो राहतो त्या घराचा एरिया 9,000 स्क्वेअर फीट, म्हणजे घर आणि घरासमोर असलेलं गार्डन मिळून, आणि या घराचं भाडं जवळपास 6 ते 10 लाख याच्या दरम्यान आहे. हा भाड्यानेच राहतो. परंतु आता प्रश्न असा निर्माण होतो की सौरव दासचे वडील कोणी मोठे उद्योगपती वगैरे आहेत अशातली कोणती गोष्ट नाहीये, अशी कोणती माहिती उघड झालेली नाहीये. पण हा स्वतः बेरोजगार, म्हणजे हा फ्रीलान्स जर्नलिस्ट आहे आणि सध्या कोणतंही काम करत नाहीये. मग त्याला महिना इतकं लाखो रुपयांचं भाडं परवडतं कसं? देश विदेशातले हे जे आंदोलनजीवी आहेत त्यांचं आयुष्य अत्यंत सुखासीन असतं. एसी केबिन मध्ये बसतात, आलिशान गाड्यांमध्ये फिरतात, आलिशान हॉटेलमध्ये यांच्या पार्ट्या सुरू असतात आणि यांची घरं म्हणजे महाल. तर असे जे लोक आहेत ते जगतात आंदोलनाच्या पैशावर. ग्रेटा थनबर्ग हे नाव तुम्ही ऐकलं असेल. म्हणजे जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ग्रेटा थनबर्ग लंडनमध्ये आली होती SFIच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी. तर ही ग्रेटा थनबर्ग तिच्या शाळकरी वयापासून आंदोलन करते. म्हणजे कसं बसं तिने तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. तर ही ग्रेटा थनबर्ग, तिला जे जे पुरस्कार मिळाले त्याच्यामध्ये लाखो रुपयाच्या रकमा होत्या. या सगळ्या रकमा तिने दान केल्या. म्हणजे ती असं म्हणते की मी सगळ्या रकमा दान केल्या. त्याच्यानंतर तिच्या पुस्तकाची जी रॉयल्टी येते ती रक्कम सुद्धा ती दान करते. तरी सुद्धा हिच्याकडे $1,00,000 संपत्ती आहे. कशी? कारण हा सगळा पैसा दान कुठे करते? ग्रेटा थनबर्ग फाउंडेशन नावाची तिचीच संस्था आहे. त्या संस्थेला हे सगळे पैसे जातात आणि त्या एनजीओच्या माध्यमातून यांची मौजमजा सुरू असते. आणि यांची ताकद बघा. कपिल सिब्बल सारखा वकील जो एका सुनावणीला लाखो रुपये घेतो, तो यांना 1 कोटीची देणगी देतो आणि जाहीर करतो की मी यांच्यासाठी उभा आहे. तर कपिल सिब्बल हा दहशतवाद्यांचा वकील आहे. देशाच्या विरोधात गुन्हे करणारे जे लोक आहेत, बलात्कारी लोक आहेत, त्यांचाच वकील आहे. तर तो यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला हे काही आश्चर्यकारक नाहीये. कारण कपिल सिब्बल यांचा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे तो पूर्णपणे असाच आहे. ही मंडळी अत्यंत आनंदी जीवन जगत असतात. तुपाशी असतं यांचं सगळं जीवन. आणि यांच्या नादी लागणार आहेत त्यांची परिस्थिती काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एक व्हिडिओ केला आणि त्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्या मुलांना माफ करा असं आवाहन केलं ज्यांनी त्यांना आणि त्यांच्या मातोश्रींना शिवीगाळ केलेली आहे. त्या व्हिडिओच्या खाली अभिजित दिपकेने एक नासकी कॉमेंट टाकलेली आहे. म्हणजे त्याची मानसिकता जशी आहे तशाच प्रकारच्या कॉमेंट तो टाकत असतो. तोंड वेंगाडलेलं आहे. कारण अभिजित दिपके हा पाळीव आहे, अरविंद केजरीवाल यांचा पाळीव. आणि अरविंद केजरीवाल जोपर्यंत म्हणत नाही की गप्प बस, तोपर्यंत हा दिपके सतत मोदींच्या विरोधात बोलत राहणार. बरं, जी मुलं दिपकेच्या नादाला लागली त्यांची काय परिस्थिती आहे? ज्यांनी कॅमेराच्या समोर येऊन असं सांगितलं की आम्हाला सांगण्यात आलं की शिव्या द्या आणि त्याच्यानंतर आम्ही ते जशा शिव्या देत होते तशा प्रकारच्या शिव्या आम्ही सुद्धा दिल्या. ही सगळी मुलं आता कॅमेऱ्याच्या समोर येऊन माफी मागतायत आणि सांगतायत की आमच्याकडून चूक झाली. म्हणजे ज्यांनी नादी लावलं ते घरी गेलेले आहेत, आई वडिलांच्या समोर मस्तपैकी आराम करतायत. सौरव दास कॅमेऱ्याच्या समोर चमकतोय आणि बाकीची जी मंडळी नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ करत होती ती आज काय करतायत? ती घरातून पळालेली आहे. ती समाजापासून दूर पळण्याचा प्रयत्न करतायत. ती कॅमेऱ्याच्या समोर माफी मागतायत आणि सांगतायत की आमच्याकडून चूक झाली आणि या चुकीमुळे आमची प्रचंड बदनामी झाली. लोक आम्हाला शिव्या घालतायत, लोक आम्हाला धमक्या देत आहेत. ही वेळ त्या मुलांवर आलेली आहे ज्यांचं वय अत्यंत कोवळं आहे, 15 ते 25. ज्यांना या देशाचा हुकुमशहा ठरवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. त्या व्यक्तीने, त्या पंतप्रधानाने आपल्या मंत्रिमंडळातील एका नेत्याला राजीनामा द्यायला सांगितला कारण विद्यार्थ्यांचा राग शांत झाला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी कॅमेऱ्याच्या समोर विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला आणि विद्यार्थ्यांना माफ सुद्धा केलं ज्या विद्यार्थ्यांनी त्यांना अत्यंत अभद्र आणि अर्वाच्य शिवीगाळ केलेली आहे. अभिजित दिपके म्हणाले ते सत्यच होतं. या देशामध्ये विदेशी पैसा येतोय ही सरकारची चूक आहे, देशाच्या गृहमंत्र्यांची चूक आहे. परंतु ही चूक सुधारण्यासाठी मंत्रिमंडळ, सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी एक दमदार पाऊल टाकलेलं आहे आणि ते दमदार पाऊल येत्या आठवड्यामध्ये संसदेच्या समोर येणार आहे. एनजीओ आणि एनजीओ वाल्यांची जी गँग आहे त्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम या सुधारित FCRA विधेयकाच्या माध्यमातून होणार आहे. आणि त्याच्यानंतर असे लोक जे विदेशातून पैसा घेतात आणि या देशामध्ये आंदोलनं करून पोट भरतात अशा सगळ्या लोकांच्या मुसक्या आवळण्यात येणार आहेत. आणि या लोकांना माफी मिळणार नाहीये. जे लोक या देशाच्या तरुणाईला भ्रमित करत होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच शब्दाचा वापर केलेला आहे. या तरुणांना भ्रमित करण्यात आलेला आहे. तर ज्यांनी भ्रमित केलं त्यांच्यावर कारवाई होणार हे निश्चित आहे. आणि पंतप्रधानांनी त्या तरुणांना माफ केलेलं आहे, कोवळ्या तरुणांना जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी वयात आहेत.
परंतु जे याचे सूत्रधार आहेत आणि सूत्रधारांचे सूत्रधार आहेत त्यांना मात्र माफी नाहीये. त्यांच्या मात्र मुसके आवळल्या जाणार. हरियाणाची डिंपल चौधरी नावाची एक तरुणी या आंदोलनामध्ये सहभागी झाली होती आणि मोदींच्या मातोश्रींना तिने यथेच्छ शिवीगाळ केली. आणि त्याच्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपण काय चूक केलेली आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतील. म्हणजे काय चूक केली याच्याबद्दल तिला फार चिंता नसेल, परंतु त्याचे परिणाम काय असतील हे तिच्या लक्षात आलं आणि त्याच्यानंतर कॅमेराच्या समोर ती आली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाच्या जनतेची तिने माफी मागितली. आणि माफी मागताना तिचा जो अवतार होता, म्हणजे या देशातली सगळ्यात गरीब आणि निरागस तरुणी जर कोण असेल तर तीच, इतपत वाढावं अशा प्रकारे तिचा आविर्भाव होता. परंतु नंतर तिचे मुजऱ्याचे वगैरे जे काही व्हिडिओ बाहेर आले, त्या व्हिडिओतून तिचं जे वास्तव आहे ते लोकांच्या लक्षात आलं. तर ज्या लोकांनी चुका केल्या त्या लोकांवर कारवाई होईल न होईल मला माहित नाही, पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे. पण त्याचे जे सूत्रधार आहेत, पंतप्रधान ज्यांच्याबद्दल म्हणतायत की ज्या लोकांनी भ्रमित केलं त्यांच्यावर कारवाई होणार आणि त्या सूत्रधारांवर सुद्धा निश्चितपणे कारवाई होणार आहे. आणि तेव्हा अभिजित दिपके याची डिंपल चौधरी होणार नाही याची काळजी त्यांनी स्वतःच घेतली पाहिजे. या व्हिडिओमध्ये थांबतोय. माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. नमस्कार, धन्यवाद.